नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी मंडळ कृषी अधिकारी सुनील शिवाजी देवकांबळे, माझ्यासोबत आपल्या तालुक्याचे कर्तव्यदक्ष तालुका कृषी अधिकारी श्री बिराडे साहेब आपल्या इथं आले आहेत। आम्ही आता श्री मनमत कनगिरे राहणार कामटा यांच्या शेतावर आलो आहेत आणि आपली जी कीटकनाशक फवारणी करताना काळजी काय घ्यायची यासाठी आम्ही स्वतः येऊन प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना समज देत आहेत। तर हे सर्व आपण जण पाहू शकता की कीटकनाशक फवारणी करताना काळजी घ्यायची, त्यासाठी काय केलं पाहिजे सर्वांनी की आधी ॲप्रॉन, हे जे ॲप्रॉन आहे ते ॲप्रॉन घातलं पाहिजे। जसं पाहतो की आपल्या शेतकऱ्यांनी ॲप्रॉन घातलं आहे, ॲप्रॉन घातल्यामुळे काय होईल की जे काही फवारणी करताना जे काही शिंतोडे उडतील ते ह्याच्यावर राहतील आणि शेतकऱ्यांना त्याचा धोका होणार नाही। त्यानंतर दुसरं महत्त्वाचं आहे की मास्क घालणे। मास्क घातल्यामुळे काय होईल की जे काही कीटकनाशक नाकावाटे तोंडावाटे जातील तर याचं सुद्धा संरक्षण शेतकऱ्याचं होईल। त्यानंतर डोळ्याला जी इजा होणे यासाठी शेतकऱ्यांनी आपला गॉगल घातला आहे, हे सुद्धा महत्त्वाचं आहे। त्यानंतर बूटसुद्धा महत्त्वाचं आहे। खाली शेतकऱ्यांनी बूट जे घातलं आहे ज्यावेळेस आपण फवारणी करता बऱ्याच वेळा ते त्वचेतून आपल्या शरीरामध्ये जाते, तर हे स्वतः आपण पाहत आहोत की ह्या प्रकारे आपण सर्व कीटकनाशकाची फवारणी करताना शेतकरी बंधूंनी काळजी घेतली पाहिजे। त्यानंतर आणखी दुसरं महत्त्वाचं आहे की जे फवारणी करताना शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे, जी पाण्याची टाकी आहे, पाण्याची टाकी व्यवस्थित म्हणजे घडूळ पाणी घेता स्वच्छ पाण्याने वापरलं पाहिजे। त्याच्यामध्ये दुसरं म्हणजे जे काही रिकमेंडेशन डोस आहे त्या डोसप्रमाणे शेतकऱ्यांनी फवारणी केली पाहिजे। फवारणी करताना जे सूर्यप्रकाश आहे स्वच्छ चांगला सूर्यप्रकाश असताना शेतकऱ्यांनी फवारणी केली पाहिजे। त्यानंतर जे वाऱ्याचा वेग आहे, वारा आणि वाऱ्याची दिशा, वाऱ्याच्या दिशेने स्वतः म्हणजे दिशेनेच शेतकऱ्यांनी फवारणी केली पाहिजे, वाऱ्याच्या वेगाच्या विरुद्ध दिशेने फवारणी नाही केली पाहिजे। त्यानंतर दुसरं आहे की शेतकऱ्यांनी जे फवारणी केल्यानंतर जे काही उपकरणं आहेत ते उपकरणं आपल्या डिटर्जंट किंवा साबणाने स्वच्छ धुवून त्याचे म्हणजे धुवून व्यवस्थित ठेवलं पाहिजे। आणि साठवणूक करताना सुद्धा जे काही कीटकनाशक शेतकरी जे आणल दुकानातून ते सुद्धा म्हणजे आपल्या घरात न ठेवता बाजूला ठेवणे किंवा ज्या पॅकिंगमध्ये आणले त्या पॅकिंगमध्ये ठेवलं पाहिजे, किंवा जेणेकरून काय होईल की पॅकिंग मटेरियल बदललं तर कोणी लहान मुलं त्याच्यापाशी जाण्याची धोका राहू शकते। अशा प्रकारे शेतकऱ्यांनी कीटकनाशक फवारताना काळजी घेतली पाहिजे। आता आपल्यासोबत शेतकरी आपले कनगिरे साहेब आहेत, त्यांना मी विचारतो, कनगिरे साहेब तुम्ही कशी काळजी घेता? आम्ही म्हणजे लांब बूट वापरणं, ॲप्रॉन वापरणं, पुन्हा हे तोंडाला मास्क, डोळ्याला चष्मा आणि अंगाला खोबऱ्याचं तेल लावणे, जेणेकरून गॅस पॉयझन औषध फवारताना घामाच्या छिद्रावाटे आत जाऊ नये म्हणून काळजी घेतात। इतर शेतकऱ्यांना आपण काय सांगू इच्छिता? इतर शेतकऱ्यांना हेच सांगू इच्छितो, जसं आम्ही वापरतो तसं वापरणे आणि धोका टाळणे। धन्यवाद।